हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण बघणार आहोत चॅप्टर नंबर 4, ज्याचं नाव आहे एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट, क्लास 10 मधील आपला सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट सेकंडचा 4th नंबर चॅप्टर. ज्याचे बघणार आहोत आपण एक्सरसाइज ऑल क्वेश्चन्स अँड आन्सर. चला तर मग बघूया आपल्या एक्सरसाइजची ऑल क्वेश्चन्स आन्सर. बघा, क्वेश्चन फर्स्ट आहे आपला, रिकॉग्नाइज द फॉलोइंग, डिस्क्राईब द फूड चेन इकोसिस्टम टू विच इट्स बिलॉंग. आता ही तुम्हाला काय दिली, फूड चेन दिली. आता फूड चेनला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, अन्न साखळी. आता ग्रास हॉपर, स्नेक, पॅडीफिल्ड आणि ईगल आणि फ्रॉग. आता यावरती कोण कोण डिपेंड आहे, आता यांची चेन पूर्णपणे करायची याला. आता याला काय म्हणतो आपण, फूड चेन असं म्हणणार आहे. आता इथे तुम्हाला करेक्ट आन्सर दिलेलं आहे. फूड चेन म्हणजे कोणती, पहिल्यांदा पॅडीफिल्ड येणार आहे. नंतर पॅडीफिल्डवर डिपेंड कोण आहे, ग्रास हॉपर आहे म्हणजे नागतोडा आहे. नागतोड्याला कोण खातं पूर्णपणे, फ्रॉग खाणार म्हणजे बेडूक खाणार आहे. आणि बेडकाला पूर्णपणे साप खातो आणि सापाला पूर्णपणे ईगल खाणार आहे. हे त्याचं आन्सर आहे. आता तुम्हाला इथे डिस्क्राईब करून दिले मी, असा म्हणजे फूड चेन जे आहेत पॅडी फील्ड वरती कोण डिपेंड आहे, म्हणजे पॅडी फील्ड कशी बनते, ग्रास हॉपर, फ्रॉग, स्नेक यांचं इकोसिस्टम मध्ये रोल काय, हे मी तुम्हाला त्याचा आन्सर दिलेला आहे. ठीक आहे. आता पुढे एक डायग्राम अजून, त्या डायग्राम मध्ये आपण समजून घेऊ अजून, हे जे आहे ग्रास हॉपर, स्नेक आहे, पॅडी फील्ड आहे, ईगल आहे, हे कोण कोणावर डिपेंड आहे. ठीक आहे. आता बघा, ही तुम्हाला इथे डायग्राम दिलेली. पहिल्यांदा ही कोणती, पॅडी फील्ड. याचं नाव आहे पॅडी फील्ड. तुम्ही तुमच्या बुक्स मध्ये ही डायग्राम जशी तशी आहेच. ठीक आहे. तरी पण मी तुम्हाला एकदा सांगतोय, इथे काय आहे, पॅडी फील्ड म्हणजे काय आहे, भाताचा शेत आहे. हे काय आहे, पूर्णपणे सन आहे. हा काय आहे, ग्रासहॉपर. ठीक आहे. हा काय आहे, फ्रॉग आहे. फ्रॉगला कोण खाते, स्नेक आहे. काय, स्नेक. स्नेक नंतर कोण आहे, ईगल आहे. ईगल नंतर कोण आहे, पूर्णपणे फंगी आहे. फंगी आणि याचं नाव आहे मायक्रोब्स. आता बघा इथे सन पासून पुन्हा काय, राईस फील्ड तयार होते, म्हणजे सूर्यप्रकाश घेऊन झाड काय वाढतो, पूर्णपणे वाढतं. झाडावर डिपेंड कोण आहे, नागतोडा पहिले झाडाला वगैरे खाणारे कोणता, ग्रासहॉपर. ग्रासहॉपर कोण डिपेंड असतं, फ्रॉग डिपेंड असतो. आता फ्रॉगला खातं कोण, साप खाणारे. सापाला कोण खातं, पूर्णपणे ईगल खाणारे. आणि ईगल हा काय, अपेक्स कंझ्युमर आहे, म्हणजे हा टॉपचा कंझ्युमर आहे, याला कोणीही खात नाही. हा जेव्हा नॅचरली मरणार आहे पूर्णपणे, याला काय करणार आहे, ही फंगी आहे, मायक्रोज आहे, पूर्णपणे डिकम्पोज करणार आहे. आणि परत याच्यामध्ये जी ऊर्जा आहे पूर्णपणे फंगीन ते परत राईस फील्ड देणार आहे, म्हणजे प्लॅन्टला देणार आहे. अशी ती फूड चेन आहे, हे तुम्हाला दिलेली. ठीक आहे. बघा, सेकंड क्वेश्चन आहे आपला, काय म्हटलं इथे, एक्सप्लेन द स्टेटमेंट, वी हॅव गॉट दिस अर्थ प्लॅनेट ऑन लीज फ्रॉम अवर फ्युचर जनरेशन अँड नॉट ॲज अ अँसेस्ट्रल प्रॉपर्टी फ्रॉम अवर अँसेस्टर. म्हणजे आपला पृथ्वी जी आहे फक्त वापरण्यासाठी भेटली, लीज वरती भेटली, म्हणजे काय, भाडे तत्वावरती भेटलेली आहे. ती आपल्या अँसेस्टर म्हणजे पूर्वजांची प्रॉपर्टी वगैरे नाही, ती आपण कशी पण वापरणार. ठीक आहे. अँसेस्टर म्हणजे आपले पूर्वज, म्हणजे पृथ्वी आपल्या पूर्वजाकडून आपल्या आलेली नाही, पृथ्वी आपल्या लीज वरती भेटली, आपल्याला फक्त वापरण्यासाठी भेटली, आपण त्याला फक्त भाडेतत्वावरती भेटलेली आहे, आपण ती वापरून परत पुढच्या जनरेशन पर्यंत चांगली सोपवणं हे आपलं काम आहे. आता त्याचा आन्सर असं आहे की आपल्याला ही कुठून भेटली, अँसेस्टर प्रॉपर्टी नाही, ही आपल्याला फक्त कुठे भेटली, आपल्याला लीज वरती भेटली आहे. म्हणजे ते काय म्हटलंय, तुम्ही जर एक्झिस्ट, आपण जास्तीत जास्त वापर केला ना, आपण पृथ्वीवर डिपेंड झालं ना, काही पृथ्वीवरती आपण डिपेंड आहे. आणि आपली ही रिस्पॉन्सिबिलिटी काय करणं, आपण त्याला प्रिझर्व करणं, जसं आहे तसं बॅलन्स करणं महत्वाचं आहे. ठीक आहे. आता काय केलं आपण, जास्तीत जास्त यूज जर केला ना, पूर्णपणे काय होतं, डिप्लेशन होत चाललंय. आणि डिप्लेशन झाल्यामुळे पूर्णपणे पृथ्वीचा विनाश होत चाललाय. ठीक आहे. त्यामुळे असं म्हटलंय की तुम्हाला ते अँसेस्टर भेटलेले नाही, तुम्हाला ते काय भेटलेले, लीज वरती भेटलेले आहे, भाडे तत्वावरती भेटलेले आहे. ठीक आहे. आता काय केलं आपण, त्या नॅचरल रिसोर्सचा उपयोग करणं महत्वाचं आहे. आणि पूर्णपणे ही प्रॉपर्टी आहे पुढच्या पिढीपर्यंत सस्टेन केली पाहिजे, आणि पुढच्या जनरेशन पर्यंत ऍज इट इज चांगली सोपवली पाहिजे, हे त्याचा आन्सर आहे. ठीक आहे. त्यामुळे आपल्याला लीज वरती भेटली, ती पूर्णपणे रिस्पॉन्सिबिलिटी आहे आपली. आणि आपण ती लीज वरती वापरल्यानंतर पुढच्या पिढीला जशी आहे त्याची सोपवणं महत्वाचं आहे, हे त्याचं आन्सर आहे. ठीक आहे. मी तुम्हाला शॉर्ट मध्ये एक्सप्लेन केलं आहे, आणि तुम्ही वाटलंच याचा स्क्रीनशॉट घेऊन ते आन्सर लिहू शकतात. बघा, क्वेश्चन नंबर 3 आहे, राईट शॉर्ट नोट्स. त्यामध्ये ए आहे एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन.
आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे एन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरण, कन्झर्वेशन म्हणजे त्याची जपवणूक करणे किंवा काळजी घेणे. ठीक आहे. आता पहिली आन्सर त्याचा पहिली ओळ आहे एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन इज प्रोटेक्शन प्रिझर्वेशन मॅनेजमेंट. कन्झर्वेशन करायचं म्हणजे साठवायचं, ते जपवणूक करायची, प्रोटेक्शन करायचे म्हणजे त्याला सहारा पूर्णपणे त्याला वाचवायचे, प्रिझर्वेशन करायचे आहे त्याची काळजी घ्यायची, मॅनेजमेंट करायचे म्हणजे तुम्हाला व्यवस्थापन करायचे आणि त्याला परत रिस्टोरेशन करायचे असं म्हटले ते. ठीक आहे. आता इथे काय म्हटले बघा, इट इज नेसेसरी टू कन्झर्व अवर एन्व्हायरमेंट. इट इज नेसेसरी म्हटलं हे महत्वाचं आहे, कोणतं एन्व्हायरमेंटची काळजी वगैरे घेणं किंवा त्याची पूर्णपणे जपणूक करणं, कन्झर्वेशन करणं. कारण त्याच्यामध्ये डायरेक्टली अफेक्ट करतात कोणकोणते बायोटिक फॅक्टर्स म्हटले, म्हणजे माणूस जो आहे त्याच्यावरती डायरेक्टली अफेक्ट करणार आहे असं तुम्हाला आन्सर दिला आहे. आता बघा थर्ड पॉईंट काय म्हटलंय, द एन्व्हायरमेंट फुलफिल्स अवर बेसिक नीड. म्हणजे काय, एन्व्हायरमेंट आपल्या गरजा पूर्ण करतोय. कोणतं क्लॉथिंग आणि शेल्टर म्हणजे आपले कपडे असतील, पूर्णपणे राहण्यासाठी घर वगैरे असेल. इट इज कन्स्टिट्यूट अवर फूड चेन आणि ते महत्वाचं म्हणजे आपल्या फूड चेनचा एक सहभाग आहे, एक हिस्सा आहे. त्यामुळे दस कन्झर्विंग इज नेसेसरी फॉर सस्टेन्स ऑफ लाईफ. तुम्हाला तुमची लाईफ सस्टेन करण्यासाठी, व्यवस्थित जगण्यासाठी तुम्हाला एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन करणं महत्वाचं आहे. फोर्थ नंबरचा आहे एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन इन्व्हॉल्व द यूज ऑफ नॅचरल रिसोर्सेस. आता एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन जर केलं तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतं म्हणजे काय टाकलेलं असतं, कोणतं नॅचरल रिसोर्स जे आहेत म्हणजे आपण आपल्या आजूबाजूला जे वापरतोय, कपडे आहे, त्यानंतर लाकूड वगैरे आहे, जंगलातलं मध वगैरे वगैरे आहे, कोणतं हे सगळं काय नॅचरल रिसोर्स आहे जे आपण वापरतोय. ठीक आहे. ऑर्डर टू अवॉइड एक्सेसिव्ह कोणता डिग्रेडेशन ऑफ एन्व्हायरमेंट. आता हे उपयोग सर्व करत असताना कोणतं त्याचा एक्सेसिव्ह वापर न होऊन कोणतं पूर्णपणे त्या एन्व्हायरमेंटला डिग्रेडेशन म्हणजे आपण त्याला संपवता कामा नये असं तुम्हाला त्याचा आन्सर म्हटलं आहे. पुढचा क्वेश्चन आहे चिपको मोमेंट ऑफ बिश्नोई. बिश्नोई जो समाज होता त्यांची चिपको मोमेंट काय हे तुम्हाला विचारलं होतं. ठीक आहे. आता इथे आन्सर आहे की त्यांनी जवळपास 1731 मध्ये कोणता अमृता देवी बिश्नोई अलॉंग विथ द अदर 363 बिश्नोईज म्हणजे ते बिश्नोई जो समाज होता त्याच्यामधले 363 माणसं आणि अमृता देवी ही एक महिला होती. ठीक आहे. आता यांनी काय केलं पूर्णपणे सॅक्रिफाईड देअर लाईव्ह ऑन प्रोटेक्शन ऑफ द केजरी ट्रीज इन केजरी विलेज नियर जोधपूर राजस्थान. म्हणजे केजरी जे गाव पूर्णपणे गाव आहे त्या गावामध्ये तिने 363 माणसांनी वैष्णव समाजातल्या आणि जवळपास अमृता देवी यांनी जोधपूर मधल्या जे खेजरी नावाचं जे झाड आहे त्या झाडाची काय केली पूर्णपणे रक्षा केली होती. ठीक आहे. सॅक्रिफाईस केलं कोणतं त्या झाडासाठी. काय म्हटले मग दिस ट्रीज वेअर बिंग हार्म फॉर कन्स्ट्रक्शन ऑफ पॅलेस. आता ते पॅलेसचं कन्स्ट्रक्शन होणार होतं कोणता आणि कन्स्ट्रक्शन होण्यासाठी ते झाड तोडणार होते, पण यांनी पूर्णपणे काय केला विरोध केला. बिश्नोईज वेअर डिपेंडंट ऑन व्हेरियस फॉरेस्ट प्रोडक्ट्स ऑफ देअर सर्वायवल. आता बिश्नोई समाज जो होता पूर्णपणे त्या फॉरेस्टवर डिपेंड होता कोणता त्यांच्या सर्वासाठी म्हणजे त्यांच्या उदरनिर्वाहासाठी ते त्याच्यावरती डिपेंड होते. त्यामुळे कोणता त्यांनी पूर्णपणे विरोध केला कोणता केसरी नावाची जी ट्री होती. त्यामुळे अमृता देवी अँड अदर बिश्नोईज शो करेज बाय द एम्ब्रेसिंग देअर ट्रीज टू प्रोटेक्ट देम. आता या सगळ्यांनी काय केलं थोडासा कॉन्फिडन्स दाखवला पूर्णपणे आणि ते एम्ब्रेस केलं पूर्णपणे कोणतं आम्ही आमच्या झाडाला पूर्णपणे वाचवणार आहे असं. त्यामुळे द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज रिसेंटली इन्स्टिट्यूट अमृता देवी बिश्नोई नॅशनल अवॉर्ड फॉर प्रोटेक्शन ऑफ वाईल्ड लाईफ. त्यामुळे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने म्हणजे भारत सरकारने कोणतं रिसेंटली अमृता देवी जी आहे पूर्णपणे यांना नॅशनल अवॉर्ड दिलाय कशासाठी प्रोटेक्शन ऑफ वाईल्ड लाईफ म्हणजे जंगलातली जे झाडं आहेत, जे जंगली झाडं आहेत कोणता जंगली झाडांना वाचवण्यासाठी त्यांना हा पुरस्कार दिला गेला आहे. पुढचा क्वेश्चन आहे आपला सी नंबरचा बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय. आता इथे बायोडायव्हर्सिटी म्हणजे जैवविविधता. ठीक आहे. आपण बघू त्याचा आन्सर काय म्हटलंय तर बायोडायव्हर्सिटी इज अ रिचनेस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन नेचर ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ व्हरायटीज ऑफ ऑर्गॅनिझम इकोसिस्टम अँड जेनेटिक व्हेरिएशन विदिन अ स्पेसिस. म्हणजे ज्या इकोसिस्टम मध्ये ज्या बायोडायव्हर्सिटी मध्ये जास्तीत जास्त तुम्हाला प्राणी इकोसिस्टम आणि कोणता जेनेटिक व्हेरिएशन बघायला भेटेल म्हणजे काय थोडंफार डिफरन्सेस बघायला भेटतील याला काय म्हणतो आपण बायोडायव्हर्सिटी.
रिचनेस म्हणजे काय, जास्तीत जास्त प्राणी असावेत, याला आपण बायोडायव्हर्सिटी असं म्हणतो. आता बायोडायव्हर्सिटी तीन टाइप्स आहे. आता पहिले टाइप्स कोणतं मला म्हटलं, जेनेटिक डायव्हर्सिटी आहे, दुसरा स्पेसिस डायव्हर्सिटी आहे, आणि पूर्णपणे तिसरा इकोसिस्टम डायव्हर्सिटी आहे. आता जेनेटिक म्हणजे काय, जीन लेवलची डायव्हर्सिटी, म्हणजे जीन लेवलची जैवविविधता म्हटलंय. स्पीसीज लेवलची कोणता व्हरायटीज म्हणलं डायव्हर्सिटी आहे, वेगवेगळ्या स्पीसीज तुम्हाला म्हटलंय. इकोसिस्टम आहे, वेगवेगळ्या इकोसिस्टम लागले, कोणते पूर्णपणे नॅचरल असतील, परत अबायोटिक असेल, ठीक आहे, या सगळ्या सिस्टम आहे. पुढचा प्रश्न आहे, सॅक्रेड ग्रुव्ज म्हणजे काय? म्हणजे देवांच्या नावाखाली वनांना राखलं जाणं किंवा वनस्पतींना राखणं, याला काय म्हणतो आपण, सॅक्रेड ग्रुव्ज आहे. बघा काय, द फॉरेस्ट कन्झर्व इन द नेम ऑफ गॉड, देवांच्या नावाखाली आपण कन्झर्व करतोय, त्याला काय म्हणतो आपण, सॅक्रेड ग्रुव्ज असं म्हणतोय. आता सॅक्रेड ग्रुप मध्ये तुम्हाला काही काही सेंच्युरी पण बघायला भेटतील. सोसायटीमध्ये सुद्धा काही काही पूर्णपणे, गव्हर्नमेंट सुद्धा काही काही फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे, यांना प्रोत्साहन मिळत आहे, ठीक आहे, सॅक्रेड ग्रुप बनवण्यासाठी. आता इथे काय म्हटलं बघा, सॅक्रेड ग्रुव्ज आर इन द फॅक्ट सेंच्युरीज कन्झर्व बाय द सोसायटी अँड नॉट बाय द गव्हर्नमेंट फॉरेस्ट डिपार्टमेंट. म्हणजे गव्हर्नमेंट फॉरेस्ट डिपार्टमेंट सोडून जे पण काही सोसायटी याला वाढवणार आहे, याला काय म्हणतो आपण, सॅक्रेड ग्रुव्ज असं म्हणणार आहे. तर बघा, इट हॅज स्पेशल प्रोटेक्शन ॲज इट हॅज बीन कन्झर्व इन द नेम ऑफ गॉड. आता मुळात म्हणजे देवांना लोक घाबरतात, आणि देवांना लोक घाबरल्यामुळे काय करतात, पूर्णपणे झाडं जे आहेत, आपण बेलाचं झाड आहे पूर्णपणे, परत आपण लिंबाचं झाड वगैरे आहे, त्यानंतर पूर्णपणे आपलं उंबराचं झाड वगैरे आहे, पिंपळाचं झाड वगैरे आहे, असं देवांच्या वेगवेगळ्या देवांच्या नावाखाली झाडं राखले जातात, आणि त्याला काय आपण सॅक्रेड वृक्ष असं म्हणणार आहे. आता काय म्हटलंय, सॅक्रेड वृक्ष मध्ये फक्त वेस्टर्न घाटले नाही, पण पूर्णपणे एंटायर कंट्रीमध्ये, आपल्या भारतामध्ये हे देवांच्या नावाखाली झाडं राखल्या जातात, आणि या झाडांचीच पूर्णपणे वन करतात, आणि त्याला आपण देवराई असं म्हणतो. सॅक्रेड ग्रुप म्हणजे काय, देवराई आपण त्याला म्हणत असतो. पुढे आहे आपलं ई नंबरचा क्वेश्चन आहे, डिझास्टर अँड इट्स मॅनेजमेंट. त्याला आपण आपत्ती आणि त्याचं व्यवस्थापन असं म्हणतो. आपत्ती म्हणजे कोणती, समजा फॉर एक्झाम्पल पूर आलाय पूर्णपणे, किंवा दुष्काळ पडलाय, याला आपण काय म्हणतो, डिझास्टर असं म्हणतो, आपत्ती असं म्हणणार आहे. मग कशामुळे होते पूर्णपणे, बघा, फ्लड आहे म्हणजे पूर येणं, पूर्णपणे दुष्काळ पडणं, सायक्लोन्स हे चक्रीवादळच आहे, किंवा भूकंप येणं, हे सगळे काही डिझास्टर आहे. त्यामुळे माणसाचे इकॉनॉमिकली फटका वगैरे बसतो, एन्व्हायरमेंटला फटका वगैरे बसतो. आता इथं फटका इन द सेन्स तुला काय म्हटलंय, आपल्याला सगळं काही भोगायला लागणार आहे. समजा फ्लड आलं, लोकांची घरं जे पाण्यामध्ये जातात, समजा दुष्काळ पडला, लोकांना खायला अन्न वगैरे नसतं, एन्व्हायरमेंट मध्ये भरपूर साऱ्या प्राण्यांना खायला अन्न वगैरे नसतं, सायक्लोन्स आला, चक्रीवादळ आलं, ज्यांच्या घरात समुद्रापाशी वगैरे त्यांच्या घराला पूर्णपणे काय होतं, चक्रीवादळात बुडलं जातं, किंवा काही काही प्राणी, काही काही वनस्पती पूर्णपणे या चक्रीवादळामध्ये पूर्णपणे डबून जातात. अर्थक्वेक आहे, अर्थक्वेक पूर्णपणे काय, लावा रस्त्यामधून बाहेर आलाय, त्या ठिकाणी सुद्धा काय, ज्यांचे घर वगैरे असेल, जे प्राणी वगैरे असेल, ते प्राणी मरण वगैरे पावतात, म्हणून हा काही डिझास्टर आहे, म्हणजे काही आपत्ती थोडक्यात. आता ही आपत्ती कोणत्या प्रकारची होते, एक तर आहे मॅनमेड आणि एक आहे नॅचरल. आता नॅचरल काय म्हणतो, मला नॅचरल म्हणजे काय, निसर्गातून जर आली पूर्णपणे, आता फ्लड आहे पूर्णपणे, परत अकाल तुम्हाला म्हटलं पाऊसच पडला नाही पूर्णपणे, म्हणजे जास्त पाऊस झाला, कमी पाऊस पडला, परत चक्रीवादळ आलं, आर्थिक काही, सगळे काही नॅचरल डिझास्टर आहे. त्याला आपण फेस केलं पाहिजे, आणि पूर्णपणे फेस करून आपण काय केलं, त्याची अरेंजमेंट केली पाहिजे. म्हणजे थोडक्यात दुष्काळ येऊ नये म्हणून काय करायला पाहिजे, परत अकाल आहे म्हणजे पूर्णपणे काय, दुष्काळ आहे आणि जास्त पाऊस जर आला, आपण नद्या अशा बांधल्या पाहिजे, आपले समुद्र असे असले पाहिजे, जेणेकरून कोणतं आपल्याला पाणी वगैरे येणार नाही. अर्थक्वेक आहे, आपल्याकडे मशिनरी आहे, आता त्या मशिनरीचा वापर करून आपण काय, पूर्णपणे अर्थक्वेक ज्या ठिकाणी येणार आहे, त्या ठिकाणी लोकांना आपण रेस्क्यू करू शकतो असं म्हटलंय. ठीक आहे. आता त्याचे दोन पार्ट आहे मॅनेजमेंटचे, कोणकोणते आहे, प्री डिझास्टर मॅनेजमेंट आहे, आणि कोणता, पोस्ट डिझास्टर मॅनेजमेंट आहे. म्हणजे भूकंप येण्याच्या अगोदर काय, आणि भूकंप आल्यानंतर काय. आता पहिल्यांदा समजा अर्थक्वेक आहे, समजा भूकंप येतं की आपल्याला जाणवायला लागली, आपल्या मशीनद्वारे कळलं, ती जागा पूर्णपणे आपण सोडणं महत्वाचं आहे, अलर्ट करणं लोकांना महत्वाचं आहे. आणि पोस्ट डिझास्टर म्हणजे काय, ज्या ठिकाणी झालंय त्या ठिकाणी जर काही माणसं फसले असेल, त्यांना रेस्क्यू करायचे आणि त्यांना वाचवायचं आहे. हेच तुला म्हटले डिझास्टर अँड इट्स मॅनेजमेंट. पुढचा क्वेश्चन आहे आपल्याकडे. क्वेश्चन काय म्हणतोय, हाऊ विल यू जस्टिफाय, तुम्ही कसं काय सांगू शकतात, जस्टिफाय करू शकतात किंवा सांगा,
दॅट ओव्हरकमिंग द पोल्युशन म्हणजे येणारं जे पोल्युशन आहे आता अपकमिंग जे पोल्युशन आहे इज अ पॉवरफुल वे टू एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट. त्यामुळे तुम्हाला एन्व्हायरमेंटला मॅनेजमेंट करणं खूप महत्वाचं आहे. जर तुम्हाला पोल्युशन कंट्रोल करायचं असेल तर. त्याचं कारण काय? बघा, तुम्हाला म्हटलंय हे सगळं टाईपचे जे पोल्युशन आहेत ना ते अफेक्ट करणारे माणसाला घातक आहे, एन्व्हायरमेंटला घातक आहे. कशामुळे तुम्हाला म्हटलंय? आता जेव्हा आपण इथे म्हटलंय पोल्युशन जे आहे पूर्णपणे सगळ्याच कंट्रीला अफेक्ट करणार आहे. कोणकोणत्या? हेल्थ आहे पूर्णपणे, माणसं जास्तीत जास्त मरण आहे पूर्णपणे, लोकांमध्ये जी अपंगत्व प्रमाण जे आहे हे कशामुळे वाढते? पोल्युशनमुळे वाढणार आहे. वेगवेगळे आजार यामुळे वाढत आहे. आता काय केलं माणसाने पूर्णपणे जास्तीत जास्त इफेक्ट केलाय कोणता? जास्तीत जास्त माणूस रिसोर्स वापरतो त्यामुळे कोणतं? पोल्युशन वाढलंय. ठीक आहे. त्यामुळे कोणतं तुम्हाला रिड्युसिंग करणं महत्वाचं आहे. तुम्ही जास्तीत जास्त टॉक्झिक वेस्ट जे आहेत ते त्यांना पूर्णपणे टॉक्झिसिटी कमी करणं महत्वाचं आहे. त्यामुळे आपण जर पोल्युशन कमी केलं त्याची कॉस्ट वाचेल पूर्णपणे. आपण डिस्पोजल करणं महत्वाचं आहे. डिस्पोजल जर कमीत कमी केलं आपण त्याला रिड्यूस करायला, त्याचं पोल्युशन कमी करायला आपल्याला कमी पैसे लागू शकतात. त्यानंतर आपण जे स्टेक होल्डर आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे एन्व्हायरमेंटची क्वालिटी आहे पूर्णपणे ती सुधारणे महत्वाचं आहे. परत आपण अपकमिंग जनरेशनमध्ये जो पोल्युशन होणार आहे ते पोल्युशन आपण थांबवणं गरजेचं आहे. त्याला आपण प्रिझर्व्ह केलं पाहिजे किंवा त्या एन्व्हायरमेंटला आपण प्रिसाईज ठेवलं पाहिजे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ओव्हरकमिंग द पॉप्युलेशन पोल्युशन इज अ पॉवरफुल वे टू एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट असं तुम्हाला आन्सर दिलेलं आहे. 5 नंबरचा क्वेश्चन आहे आपल्याकडे. काय म्हटले इथे? विच प्रोजेक्ट्स विल यू रन इन रिलेशन टू एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन? आणि कसं काय? हाऊ म्हणजे कसं काय? तुम्ही असे कोणते प्रोजेक्ट आहेत ते प्रोजेक्ट रन कराल कोणता ज्याचा एन्व्हायरमेंटला फायदा होईल किंवा त्याचा रिलेशन्स वगैरे असेल. आता आपल्याकडे एक प्रोजेक्ट आहे कोणतं? रिसायकल तुम्हाला म्हटलेलं पूर्णपणे प्लास्टिकचं कलेक्शन करायचं, त्याला परत वापरायचं, परत बायोडायव्हर्सिटीचं कन्झर्वेशन करायचं म्हणजे बायो डायव्हर्सिटी जपणूक करायची असं तुम्हाला म्हटलंय. ठीक आहे. हे प्रोजेक्ट आहे. आता हे प्रोजेक्ट कोणत्या खालील प्रकारे आपण कॅरी आउट करू शकतो म्हणजे कशा प्रकारे ते अप्लाय करू शकतो. तर पहिलं म्हटले लोकांना कन्व्हिन्स करायचं, कॅम्पेन करायचं, जास्तीत जास्त लोकांना पार्टिसिपेट करून घ्यायचं, लोकांना झाडांचं महत्त्व आणि प्लास्टिक कन्झर्वेशन रिसायकलचं महत्त्व लोकांना समजवायचं. परत म्हटलंय लोकांना याचं साईड इफेक्ट्स काय आहे, एन्व्हायरमेंटला साईड इफेक्ट प्लास्टिकचे काय आहे, डिस्पोजल कसं करायचं, मॅनेजमेंट कसं करायचं हे लोकांना सांगणं, कन्व्हिन्स करणं अशा प्रकारे आपण एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन करू शकतो. ठीक आहे. असे वेगवेगळे प्रश्न. बघा पाठीमागच्या क्वेश्चनचा आन्सर आहे आपण परत पोस्टर बनवली पाहिजे पूर्णपणे इन्फॉर्मेशन लोकांना प्रोव्हाइड केली पाहिजे एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन का करावं आहे एनर्जी सेव्ह केली पाहिजे नॅचरल रिसोर्सेस कोणता रेस पब्लिक अवेअरनेस आहे म्हणजे लोकांमध्ये जनजागृती करणं महत्वाचं आहे. त्यानंतर ऑर्गनायझिंग सेमिनार्स म्हणजे थोडे भाषणावर दिले पाहिजे आपण सेमिनार अरेंज केले पाहिजे लोकांना एन्व्हायरमेंटला एखादं पूर्णपणे गाईड केलं पाहिजे लोकांना ठीक आहे. अशा प्रकारे एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन आपण करू शकतो. त्यानंतर 6 नंबरचा क्वेश्चन आहे काय म्हटलंय आन्सर द फॉलोइंग. पहिलं आहे राईट द फॅक्टर्स अफेक्ट इन द एन्व्हायरमेंट म्हणजे एन्व्हायरमेंटला कोणकोणते फॅक्टर अफेक्ट करतात म्हणजे इजा पोहोचवतात किंवा घातक असतात असं आपल्याला म्हटलंय. मग कोणकोणते आहेत तुम्हाला म्हटलं आता कन्झ्युमर्स आहे, प्रोड्युसर आहे, डिकम्पोजर्स आहे, आता बायोटिक फॅक्टर वगैरे आहे. कोणतं हे सगळे काय करणार आहे एन्व्हायरमेंटला अफेक्ट करणार आहे. कोणतं म्हणतो मला ऑक्सिजन आहे, सॉइल आहे, परत पीएच आहे, सामुद्रा म्हणतो आपण, सनलाईट आहे, टेम्परेचर आहे, हे सगळे करणार आहे. आता बायोटिक आणि बायोटिक फॅक्टर बघितलं ना आपण पूर्णपणे हे काय असतात एकमेकावर डिपेंड असतात पूर्णपणे. त्यामुळे आपण एक जर रिमूव्ह केला पूर्णपणे कोणता तर दुसरा पण काय होईल पूर्णपणे रिमूव्ह होणार आहे हे तुम्हाला म्हटलंय. ठीक आहे. नॅचरल फॅक्टर मग कोणकोणते मग तुम्हाला म्हटलंय अर्थक्वेक आहे, फॉरेस्ट फायर आहे, जंगलाला आग लागली, सायक्लोन आहे, वादळ आहे, ड्रॉट म्हणजे दुष्काळ आहे तुम्हाला म्हटलं. हे सगळे काय करतात एन्व्हायरमेंटला अफेक्ट करतात. आता आता हे जरी बघितले नॅचरल आपण पण मॅनमेड पण आहे कोणकोणते एन्व्हायरमेंट पोल्युशन आहे माणसाने प्रदूषण वाढवले ते आहे इंडस्ट्री स्थापन केले आपण पॉप्युलेशन जास्त वाढले लोकांची संख्या वाढली आपण जास्तीत जास्त जंगल तोडून राहिलोय त्यानंतर आपण अर्बनायझेशन केलंय म्हणजे अर्बनायझेशन करताना कोणतेही पण आपण कोणाचं गाड्यात घेतलं नाही फक्त आपण जंगल तोड करून पूर्णपणे त्या ठिकाणी आपण शहर वसवले आहे हे त्याचं आन्सर. बी नंबरचा क्वेश्चन याच्यामध्ये काय म्हटलंय व्हाय डज द ह्युमन बिंग्स हॅव इम्पॉर्टंट प्लेस इन द एन्व्हायरमेंट
म्हणजे माणूस एन्व्हायरमेंट मध्ये महत्वाचा काय आहे? आपण त्याचा आन्सर बघायचा. बघा, आन्सर काय मग? माणसाने मी पूर्णपणे नेचर घडवू पण शकतो आणि पूर्णपणे नेचर बिघडवू पण शकतो. ठीक आहे. त्यामुळे माणूस या इकोसिस्टम मध्ये महत्वाचा आहे. म्हणजे माणसाने जर ठरवलं पूर्णपणे सगळीकडे जंगल उभारू पण शकतो आणि माणसाने जर मनात आलं पूर्णपणे आपण जंगल नष्ट सुद्धा करू शकतो. त्यामुळे आपण या एन्व्हायरमेंट मध्ये खूप महत्वाचं आहे. ठीक आहे. आता आपण रॅपिड पॉप्युलेशन वाढले तुम्हाला म्हटलं, आपण इंडस्ट्री स्थापन केल्या, आपण कंपन्या स्थापन केल्या, आपण जास्तीत जास्त याचा वापर करू राहिलो. त्यामुळे आपण याला डिग्रेडेशन करू राहिले, म्हणजे आपण याला संपवू जास्त राहिले एन्व्हायरमेंटला. त्यामुळे कोणतं एन्व्हायरमेंटला इन्फ्लुएन्स करणार कोण बाहेरचं जसं माणूस आहे. ठीक आहे. आता तो मॉडिफाय करू राहिला एन्व्हायरमेंटला कोणता तो जसा पाहिजे तसं ह्या एन्व्हायरमेंटला बदलून राहिला आहे. त्यामुळे आपण अपेक्स प्रेडेटर असल्यामुळे कोणता ती फूड चेन जी आहे आपल्यामुळे चालत असते हे पण आपल्याला माहित आहे. त्यामुळे ह्युमन कॅपेबल आहे कशासाठी? कन्झर्वेशनसाठी, इम्प्रूव्हिंग द क्वालिटी ऑफ नेचरसाठी. म्हणजे माणूस एन्व्हायरमेंट पूर्णपणे घडवू शकतो, त्याला मेंटेन करू शकतो, त्याला आपण बॅलन्स करू शकतो. त्यामुळे माणसाचा ह्या एन्व्हायरमेंटमध्ये, या पर्यावरणामध्ये खूप महत्वाचा रोल आहे. बघा, पुढील क्वेश्चन काय आहे आपला? राईट द टाइप्स अँड एक्झाम्पल्स ऑफ बायोडायव्हर्सिटी. तर आपल्याला टाइप्स म्हणजे प्रकार आणि त्याचे एक्झाम्पल म्हणजे उदाहरणं कशाचे? बायोडायव्हर्सिटी लिहायचे. आता आपल्या सर्वांना माहिती आहे कोणतं डायव्हर्सिटी कोणतं? 3 डिफरंट लेवलवरती आहे. त्यामध्ये पहिला कोणता? जेनेटिक डायव्हर्सिटी आहे. म्हणजे काय? इट रेफर्स टू अकॉरन्स ऑफ डायव्हर्सिटी अमॉंग ऑर्गॅनिझम ऑफ सेम स्पीसीज. म्हणजे ज्या सेम स्पीसीज आहे, आता ह्युमन समजा, ह्युमनची काय तुम्हाला म्हटलं जेनेटिक डायव्हर्सिटी आहे. म्हणजे काय? इंडियामध्ये राहणारी माणसं आहे, पूर्णपणे आफ्रिका आहे, आशिया आहे, या वेगवेगळ्या खंडामध्ये राहणारी माणसं कोणतं वेगवेगळे दिसतात, त्याला काय म्हणतो आपण? जेनेटिक डायव्हर्सिटी. ठीक आहे. दुसरी आहे कोणती? स्पेसिस डायव्हर्सिटी. आता एकच स्पेस तुम्हाला म्हटलं का आता इट रेफर्स टू इन्युरेबल स्पेसिस ऑफ द ऑर्गॅनिझम दॅट ऑकर्स इन नेचर. म्हणजे काय? तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट्स, अॅनिमल जे आहेत, मायक्रोब जे आहेत, तुम्हाला यांच्या स्पेसिस बघायला भेटेल आणि याला काय म्हणलं आपण पूर्णपणे? स्पेसिस डायव्हर्सिटी. पुढे याचा आन्सर अजून एक बाकी आहे. ठीक आहे. कोणतं? जेनेटिक झाली आहे, स्पेसिस आहे. आता इकोसिस्टम डायव्हर्सिटी आहे तो पॉइंट आपला बाकी आहे. आता बघा पुढे कोणतं आहे? इकोसिस्टम डायव्हर्सिटी म्हणजे कोणतं? इकोसिस्टम वरची लेवल डायव्हर्सिटी. त्याला आपण ॲक्वेटिक इकोसिस्टम आहे, मराईन आहे, पुन्हा ह्या इकोसिस्टम आहेत. बघ इथं काय म्हटले? इट रेफर्स टू व्हेरिएशन इन इकोसिस्टम प्रेझेंट इन नेचर. These ecosystems are formed by the interaction between plant, animal, their habitats, and change in the environment. Each ecosystem has its own biotic animals, plants, microbes, and abiotic factor आहेत. आता इकोसिस्टम कोणकोणते असतात तुम्हाला म्हटलं? ॲक्वेटिक आहे, मराईन आहे, टेरेस्ट्रियल आहे. म्हणजे जमिनीवरती असणारे इकोसिस्टम आहे, पाण्यामध्ये असणारे इकोसिस्टम आहे पूर्णपणे. ठीक आहे. तळ्यामधले असणारे इकोसिस्टम आहे हे तुम्हाला म्हटले. कोणतं? बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर या सगळ्यांचे इंटरॅक्शन होऊन काय होत असते? इकोसिस्टम बनत असते. पुढील प्रश्न आहे डी नंबरचा. हाऊ द बायोडायव्हर्सिटी कॅन बी कन्झर्व. तुम्ही बायोडायव्हर्सिटी कन्झर्व कशी करू शकता? मग आपल्याकडे पहिला पॉइंट आहे, तुम्ही खालील प्रकारे कोणता बायोडायव्हर्सिटी कन्झर्व करू शकणार आहे. पहिले कोणतं आहे? तुम्ही रिअल स्पेसिसला वाचवायचे, त्यांचं प्रोटेक्शन करायचं. त्यानंतर नॅशनल पार्क आहे, सेंच्युरी आहे, त्यांचं काय करायचं? एस्टॅब्लिश करायचे, म्हणजे आपण नवीन तयार करायचे. त्यानंतर काय करायचं? डिक्लेअरिंग सम रिजन्स ॲज बायो रिझर्व्ह. म्हणजे असे काही जगातले आपले भाग आहे, आपल्या भारतातले भाग आहे, ज्या ठिकाणी बायो डायव्हर्सिटी जास्त आहे, त्यांना आपण काय करायचं? रिझर्व्ह करायचं, जसं आहे तसंच ठेवायचं. ठीक आहे. आता प्रोजेक्ट करायचे वेगवेगळे कोणते? नेचर कन्झर्वेशनसाठी ज्या वेगवेगळ्या स्पेसीज आहे, दुर्मिळ प्रजाती आहे, त्यांना आपण वाचवायचं आहे. त्यासाठी आपण काय करायचं? प्रोजेक्ट करायचा आहे, प्रकल्प करायचे आहे. त्यानंतर सगळ्या प्लॅन्टला, ॲनिमलला काय करायचंय? कन्झर्व करायचंय, जपायचं आपण त्यांना. त्याप्रमाणे आता जे रूल्स आहे पूर्णपणे कोणतं? ते रूल आपण अप्लाय करायचे आणि रूलनुसार पूर्णपणे त्या बायोसिटीला वाचवायचं आहे. ठीक आहे. फॉलोइंग द रूल अंडर द बायोसिटी ऍक्ट. त्यानंतर मेंटेनिंग रेकॉर्ड ऑफ ट्रेडिशनल नॉलेज. म्हणजे आपलं जे पूर्वजांचं नॉलेज आहे कोणतं? ते नॉलेज वापरून पूर्णपणे या सगळ्या कार्याचं आपण मेंटेन करायचं आहे. अशा प्रकारे आपण बायोडायव्हर्सिटी कन्झर्व करू शकणार आहे. बघा पुढील क्वेश्चन आहे आपल्याकडे. काय म्हटले? व्हॉट डू वी लर्न फ्रॉम द स्टोरी ऑफ जाधव मुलाई पेन.
आता ही कोणती आसाम मधली एक व्यक्ती आहे त्यांनी पूर्णपणे 1360 एकरवरती फॉरेस्ट उभे केलं होतं. म्हणजे विचार करा एक माणूस पूर्णपणे एवढे 1360 एकरचं फॉरेस्ट उभं करू शकतं. तर सगळे माणसं जर एकत्र आले पूर्णपणे आपण किती मोठी प्रगती या जगामध्ये करू शकतोय. आता विचार करा सगळ्या माणसांनी निसर्गाला हाराप केलेलं आहे. पण मोलाई पेहांग जे आहेत पूर्णपणे यांनी सुद्धा जवळपास 1360 एकरवरती आपण काय केलं पूर्णपणे फॉरेस्ट उभं केलं होतं. आता असं म्हटलंय की जर एकटा माणूस एवढं उभं करू शकतो तर पूर्णपणे माणसं जर एकत्र आली कोणतं सगळे माणसं पूर्णपणे एकत्र येऊन आपण पूर्णपणे रिव्होल्युशन करू शकतो. आपण पूर्णपणे क्रांती घडवू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला काय म्हटले ते राईट द नेम्स ऑफ बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट. तुम्हाला नाव लिहायचे ज्या ठिकाणी जैवविविधता जास्तीत जास्त आहे म्हणजे प्राणी पक्षी पूर्णपणे झाडं जास्तीत जास्त ज्या ठिकाणी आहेत ना त्याला आपण जैवविविधता असं म्हणतो. मग इथं आपलं नाव दिले जवळपास 34 सेन्सिटिव्ह एरिया जो आहे कोणता ऑल ओव्हर वर्ल्ड त्याच्यामध्ये भारतामध्ये कोणकोणते बघा. पहिलं आहे पूर्णपणे ईस्टर्न हिमालय आहे, अरुणाचल प्रदेश आहे, भूटान आहे, ईस्टर्न नेपाळचा जो भाग आहे तो आहे. परत इंडो ब्रह्म रिजन आहे म्हणजे पूर्वांचल हिल्सचा भाग जो आहे. आरकान योमाचा जो भाग तुम्हाला ईस्टर्न बांगलादेशचा जो भाग आहे तो आहे. वेस्टर्न घाट आहे श्रीलंका मधला. त्यानंतर बायोसिटी हॉटस्पॉट इन इन द वर्ल्ड वर्ल्डमध्ये कोणकोणते आहे मागासकार टोन म्हटलंय, फिलिपिन्स आहे, सुंदरलँड टोन म्हटलंय साऊथ आशियामध्ये आहे, ब्राझील अटलांटिक फॉरेस्ट आहे. त्यानंतर कॅरिबियन आयलँड टोन म्हटले ईस्टर्न आर्क अँड द कोस्टल फॉरेस्ट कोणता टांझानिया मधले आहे आणि केनिया फॉरेस्ट आहे. हे तुम्हाला सगळे एक्झाम्पल आहे. जी नंबरचा क्वेश्चन आहे विच आर द रिझन्स फॉर एंडेंजरिंग द मेनी स्पेसीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स हाऊ कॅन वी सेव्ह दोज. आता इथं एंडेंजर्ड स्पेसी म्हणजे काय अशा स्पेसी ज्या लुप्त होत चालल्या नामशेष होत चालले कशाच्या वनस्पतीच्या आणि प्राण्यांच्या त्यांना आपण कशा प्रकारे सेव्ह करू शकतो ठीक आहे त्यांचं रिझन वगैरे काय आहे, ते रिझन पण आपल्याला लिहायचंय कशामुळे ते कमी होत चाललंय आणि आपण त्यांना सेव्ह कसं करू शकतो. पहिलं जे आहे तुम्हाला म्हटलं प्लांट अॅनिमलचे ज्या इंडियन स्पेसीज आहेत ना कशामुळे होत चाललंय नॅचरल रिझन आहे कोणता भूकंप आला, व्हॉल्केनिक इरप्शन झालं पूर्णपणे फ्लड आलं म्हणजे पूर आला, दुष्काळ पडलाय, तुम्हाला म्हटलंय फेमिनिस्ट पण म्हटलंय कोणता अकाल पडलाय ठीक आहे जास्तीत जास्त अकाल पडलाय. त्यानंतर मॅनमेटिझम कोणते मग तुम्हाला म्हटलं ओव्हर युटिलायझेशन ऑफ रिसोर्स. माणसाने खूप म्हणजे ओव्हर ग्रेझिंग करत चाललंय फॉरेस्टचा वापर करत चाललाय तो म्हटलंय फिशिंग करत चाललंय त्यामुळे कोणतं यांची संख्या कमी होत चालली. त्यानंतर एन्व्हायरमेंट पोल्युशन पण एक भाग आहे आपण जास्तीत जास्त प्रदूषण केलं आहे कोणाचं हवेचं पाण्याचं जमिनीचं त्यामुळे ही वाईल्ड लाईफ जी आहे पूर्णपणे जंगली प्राणी जे आहेत वनस्पती जे आहेत ते कमी होत चालले आहेत. हंटिंग म्हणजे आपण किती शिकार करतोय बघा फोर्चिंग ऑफ द मीट स्किन फर स्किन आहे पर आहे मग त्यांचे शिंग वगैरे आहेत ते आपण विकतोय त्यामुळे आपण या प्राण्यांचा जास्तीत जास्त शिकार करतोय आणि हंटिंग केल्यामुळे आपण यांचा नंबर कमी होत चालला आहे. आपण बघितलं हंटिंग आहे, मॅनमेड आहे. फक्त हेच रिझन नाही, आपण त्यांचं हॅबिटॅट रिस्ट्रिक्शन केलंय. म्हणजे आपण त्यांचे जंगल जे आहे पूर्णपणे जंगल तोड केली आणि माणसाने पूर्णपणे रिझर्वायर जे आहेत पूर्ण डॅम्स बांधले, पूर्णपणे बिल्डिंग्स बांधल्या, रोड बांधली, रेल्वे ट्रॅक आपण तयार केले, मायनिंग करतोय आपण, खाणकाम करतोय. आता या सगळ्यामुळे या अॅनिमलला जागा राहिलेली नाही. जंगल आपण जास्तीत जास्त त्यांचे तोडलेले आहे. त्यामुळे आता अदर कॉलेज कोणते अदर रिझन कोणकोणते आहे आपण भरपूर सारे प्लांट आहे स्पेसिस आहे पूर्णपणे त्यांचा वापर आपण फार्मास्युटिकल मध्ये करतोय पूर्णपणे परफ्यूम बनवण्यासाठी कॉस्मेटिक्स मेडिसिन बनवण्यासाठी आपण प्लांटचा अॅनिमलचा वापर करत आहेत त्यामुळे सुद्धा यांची संख्या काय होती कमी होत चालली. तर हे काय म्हणतो तुम्हाला आपण कशा प्रकारे त्यांना सेव्ह करू शकतो त्यामध्ये पहिले आहे तुम्हाला कोणतं कंट्रोलिंग द पोल्युशन. आपण जर पोल्युशन कमी केलं किंवा कंट्रोल मध्ये आणलं तर तुम्ही प्लांट आणि अॅनिमलला वाचवू शकता. त्यानंतर आपण त्यांचे हॅबिटॅट जर प्रोटेक्ट केले म्हणजे काय आपण जर त्यांना संरक्षण दिलं आपण जंगले वगैरे मेंटेन केले त्यांना डिस्टर्ब नाही केला तर पूर्णपणे आपण त्यांची संख्या वाढवू शकतो. आणि नेक्स्ट आहे आपण इको फ्रेंडली रिसोर्स वापरायला पाहिजे ठीक. आणि कोणता पब्लिक अवेअरनेस अबाउट द इम्पॉर्टन्स ऑफ प्रोटेक्शन ऑफ वाईल्ड लाईफ म्हणजे लोकांना समजवणं गरजेचं आहे लोकांमध्ये जनजागृती होणं महत्वाचे आहे जेणेकरून वाईल्ड लाईफ जे आहे पूर्णपणे आपण प्रोटेक्ट करू शकणार आहे. हे त्याचं आन्सर आहे. आता बघा इथे तुम्हाला एक सिम्बॉल दिलेला आहे आणि तुम्हाला या सिम्बॉलचं मिनिंग विचारलंय. आता याचं मिनिंग आहे पूर्णपणे रिसायकल.
म्हणजे तुम्हाला ज्या वस्तू आहे पूर्णपणे आपण परत परत वापरा त्यांना काय करा, रिसायकल करा असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे काय करायचंय, रिसायकल द रियूज मटेरियल इन ऑर्डर टू रिड्यूस वेस्ट. म्हणजे जास्तीत जास्त कचरा करण्यापेक्षा त्याच वस्तूला परत 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 वापरायचं आहे असं तुम्हाला म्हटलंय. बघा पुढचा सिंबल आहे आपल्याला सेव्ह वॉटरचा. हा सिंबल कशाचा आहे, सेव्ह वॉटर. म्हणजे आपण पाण्याचं काय केलं पाहिजे, पूर्णपणे रक्षण केलं पाहिजे, पाणी वाचवलं पाहिजे, खूप पाणी वाया घातलं नाही पाहिजे. ठीक आहे. इथे काय म्हटले, डू नॉट वेस्ट वॉटर, म्हणजे पाणी वाया घालवू नका. चेक लिकेज, जर एका ठिकाणी पाणी गळत असेल ते थांबवा. प्रमोट रेन वेट वॉटर हार्वेस्टिंग, म्हणजे पावसाचं पाणी जे आहे पूर्णपणे त्याला अडवा आणि त्याचा वापर करा. हार्वेस्टिंग म्हणजे पूर्णपणे पाणी अडवा, पाणी जिरवा असा त्याचा अर्थ वगैरे होतो. पुढचं सिंबल तुम्हाला ही सोलर प्लेट बघ तुम्हाला बघायला भेटते. याचा अर्थ काय, सोलर एनर्जी आहे. मग आपला आन्सर काय, रिन्युएबल एनर्जी सोर्सेस, जसं की सोलार एनर्जी. मग उपयोग काय याचा, यूज रिन्युएबल सोर्सेस ऑफ एनर्जी टू प्रिव्हेंट डिप्लेशन ऑफ द नॉन रिन्युएबल एनर्जी रिसोर्स. म्हणजे जसं की आपण जर सोलार प्लेटचा जास्तीत जास्त वापर केला तर आपण पेट्रोल आहे, डिझेल आहे, केरोसिन आहे यांचा वापर आपण थांबवू शकतो. जी कशी आहे, रिन्युएबल एनर्जी, म्हणजे जी तयार परत होऊ शकत नाही पण आपण याला परत 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 काय होतो, तयार करू शकतो असा त्याचा अर्थ वगैरे होतो. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. इयत्ता 10वीच्या मराठी, सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा.